पाहूया मस्त गार्डन आहे आणि एक 8 वर्षाचा आहे आणि हे 2-13 वर्षाचे लहान मुलांच्या खेळण्यासाठी काजू खात काय मिळतं तुझ्याकडं ठीक आहे मित्रांनो बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी महेंद्र पाटील घेऊन आलो आहे रत्नागिरीमधील थिबा पॉईंट व्हिडिओ. चला तर मग व्हिडिओ पाहूया. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे रत्नागिरीमधील थिबा पॉईंटला पाहू शकता आणि येथेच आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचा आणि महाराष्ट्रामधील सर्वात मोठा असा पुतळा संभाजी महाराजांचा पाहायला आपल्याला मिळत आहे. तर आपण आता आतमध्ये जाणार आहोत आणि पाहणार आहोत पूर्ण सर्व. तर चला तर मग आपण आता गेटमधून आपण जाणार आहोत. त्याच्या आधी आपल्याला इथे 10 रुपयाचं एक तिकीट काढावं लागतं. डाव्या साईडला आपल्याला इथे काउंटर आहे, तर आपण तिथे जाणार आहोत. तर मित्रांनो इथे आपल्याला पहिला एक तिकीट काढावं लागतं 10 रुपयाचं. तर असं 10 रुपये असं तिकीट असतं. तर असे हे आपलं तिकीट आहे आणि किती आहे का प्रत्येकी तिकीट 10 रुपये आणि वरती जायचं त्याच्यावरती त्याला तिकीट नाही. तर 10 रुपये आपल्याला इथे तिकीट द्यायला लागतं याच्यात गार्डनमध्ये आणि वरती जायचं ते आपल्याला फ्रीमध्ये आहे, म्हणजे आतमध्ये एंट्री केल्यानंतर. छत्रपती संभाजी महाराजांचा आपण पुतळा पाहिलाच. तर मित्रांनो छत्रपती संभाजी राजे यांचा हा पूर्णाकृती पुतळ्याचा पाया 35 फूट असून वर 21 फूट असा एकूण 56 फूट उंच पुतळा आहे. रत्नागिरी शहराचे वैभव अधिक खुलून दिसावे यासाठी शहराला ऐतिहासिक आणि धार्मिकतेची जोड देणारे भव्य दिव्य आकर्षण पुतळे उभारले जात आहेत. छत्रपती संभाजीराजे यांचा राज्यातील सर्वात उंच पुतळा जिजामाता उद्यानात उभारलेला आपल्याला आता पाहायला मिळालेलाच आहे आणि खरंच म्हणजे खूप असा उंच हा पुतळा आहे. पाहू शकता किती उंच असा पुतळा संभाजी महाराजांचा आपल्याला पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे हिंदू धर्माविषयी तुम्ही ऐकलंच असाल सर्व आणि आपल्याला माहीतच आहे सर्व गोष्टी. तर मित्रांनो तुम्ही रत्नागिरीत आलात तर या थिबा पॉईंटला नक्की या आणि इथे पाहण्यासारखं आहे आणि लहान मुलं आणि फॅमिली सगळं तुम्ही आलात तर खरंच इथे गार्डन आणि लहान मुलांचे सर्व आकाश पाळणं घसरगुंडी खूप सारं इथं आहे. तर आता याचा आम्ही थोडा आनंद घेणार आहोत. तर आम्हाला याच्यात बसायचं आहे आणि आम्ही याच्यात बसणार आहोत आणि थोडा म्हणजे याच्यात हे बंद आहे आणि आम्ही थोडं ते बंद याचंच बसून आम्ही थोडा आनंद घेणार. चला तर मग मामाचा सोन्या चांदीच्या नोटा वरती झाडे पाहूया जामफळ जाऊया. गाणं बोल मग तर का तर मित्रांनो इथे बसायला सुद्धा मस्त असं आहे आणि गार्डन चांगल्या प्रकारे गार्डन आहे पाहू शकता. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत इथं मस्त गार्डन आहे आणि 4 ते 8 वाजेपर्यंत ते 9पर्यंत इथे हे आकाश पाळणं इतर सर्व काय आहे ते चालू होतं. तर आम्ही थोडी एन्जॉय केली अशी फिरून. तर खरंच पाहण्यासारखं ठिकाण आणि गार्डन शांत वातावरण
फॅमिलीसाठी आणि लहान मुलांसाठी खूपच चांगलं आहे. तर याची सर्व माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे. ॲड्रेस कुठे रत्नागिरीमध्ये आहे ते सर्व. रत्नागिरीमध्ये दिवा पॅलेस आहे ना, तिथेच आहे. जिजाऊ माता हे नाव आहे याचं. तर मस्त आम्ही आलेलोच आहोत. तर थिबा पॉईंटला खूप मस्त एन्जॉय मजा मस्ती केली आहे आणि ते तुम्हाला सर्व सांगत आहे आम्ही. आणि हे आमची दोघं खेळत आहेत. हे आमची लहान मुलं आहेत 2 आणि इकडलं एक आता एक 8 वर्षाचा आहे आणि हे 2 13 वर्षाचे आहेत. तर मित्रांनो आम्ही आलो थिबा पॉईंटला आणि मस्त असं छान असं गार्डन आणि असं पाहण्यासारखं सर्व गार्डनमध्ये म्हणजे आकाश पाळणं इतर काही सर्व लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप साऱ्या ह्या थिबा पॉईंटमध्ये आहेत, पाहू शकता. तर आपण त्याची माहिती थोडक्यात आपण इथलाच रत्नागिरीमधला आपला अजित त्याला विचारूया. तर अजित, थिबा पॉईंट आपला किती वाजता म्हणजे सकाळी चालू होता आणि कितीला बंद होता? संध्याकाळी 4:30ला चालू होतो, रात्री 9 वाजेपर्यंत ओपन असतो. बंद होतो. ओके. आणि सगळं लहान मुलांच्या खेळण्यासाठी भरपूर आहेत, पाळणे आहेत. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन आहे. तर मी अजित, रत्नागिरी म्हणजे कुठून आपल्याला रेल्वे स्टेशनवर किती म्हणजे किलोमीटरवर आहे आपलं हे? रेल्वे स्टेशनवरून 11 किलोमीटर आहे थिबा पॉईंट. तर हे रेल्वे स्टेशनपासून आहे ना, हे 11 किलोमीटर थिबा पॉईंट आहे. तर मित्रांनो आणखीन म्हणजे इथे भरपूर काय आहे आपल्याला काय आहे ते दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. आणि अजितने आपल्याला सांगितलेलं आहे टायमिंग कितीचं आहे आणि इथे सर्व काय काय आहे. तर आपण हे पूर्ण व्हिडिओमध्ये सर्व याचा करून आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर अजित, धन्यवाद एवढी माहिती दिल्याबद्दल. तर आपले प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न यूट्यूबद्वारे करणार आहोत. आणि चला आता आणखीन आपण पुढे बघूया काय काय आहे ते. तर किती मस्त मस्त असं सर्व ठिकाण आहे आणि गार्डन. आणि इथून दिसणार आपल्याला सर्व खालील सर्व भाग, समुद्रकिनारा आहे इथे आणि खालच्या साईडला वस्ती आहे. तर किती मस्त असं शांत असं वातावरण हे इथे आहे. आणि गार्डनमध्ये बसायला एकांतमध्ये किती मस्त वाटत आहे. चला तर मग आणखीन वरती आपण पाहूया आणखीन काय आहे. आता आम्हाला दिसलेला आहे काजू. आता काजू आहे तो सुद्धा आपण आता काजू आलेले पाडणार आहोत. चला तर मग बघूया काजू किती आलेले आहेत ते. काजूला भरपूर काजू आहेत, पाहू शकता भरलेला आहे पूर्ण काजू आणि पिकलेले सुद्धा आहेत. चला तर मग आता एक जोर मारूया काजूवरती. ओमकारने तर सुरुवातच केलेली आहे जोर लावायची, काजूला सुरुवातच केली खायची. ते थिबा पॉईंटचा काजू आहेत मस्त. आणि ओमकार पाडत आहे आणि आपला रोशन भाई बरंच पाडले काजू थिबा पॉईंटला. नुसतं काजू पूर्ण भरलेला आहे
आणि बस आपल्याला जास्त पण नको आहेत. तर आम्ही खूप काजू खाल्ले इथे. ओमकारनी तर चढून त्याची धमालच उडून टाकलेली आहे, पाहू शकता. तर मित्रांनो असं आहे छत्रपती संभाजी महाराजांचा हे पुतळा आहे आणि सर्व गार्डन तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलंच असाल. तर मित्रांनो खरंच पाहण्यासारखं आहे रत्नागिरीमधील हे आणि हे आताच सर्व पाहायला छान वाटतं आहे. आणि कारण पावसामध्ये आणखीन आपल्याला इथे जी मजा असतात ती आणखीन मजा घ्यायला मिळत आहे. कारण असं डोंगरावरतीच आहे, डोंगर भागासाठी असंच आहे. वरून दिसत आहे आपल्याला समुद्र आहे खाली आणि खाली इथे वस्ती आहे. दोन साईडला अशी खाडी आहे, पाहू शकता. पाहण्यासारखं आहे सर्व आणि साईडला आपण होड्या पण पाहू शकता. असं सर्व इथे आहे आणि आता आम्ही निघालोत पुढं पाहत सर्व. तुम्हाला आवडलेच असेल मित्रांनो आणि आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तसंच एक व्हिडिओ बनवायला आणखीन एक उत्साह आणि आनंद वाटतं. तुमची साथ ही प्रत्येक वेळी व्हिडिओमध्ये आणि कमेंटमध्ये असू द्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करत राहा. तर मित्रांनो आणखीन आपण पुढं पाहतच जाणार आणि आज पाऊस थोडा पडतच आहे, नॉर्मल पडत आहे पाऊस. कारण पाहू शकता आकाश पूर्ण पावसाचं झालेलं आहे, पाहू शकता ढगाळ वातावरण आहे आणि असा हळूवार पाऊस पडतच आहे. आम्ही म्हणजे त्याचा आता आनंद थोडा घेत आहेत गार्डनमध्ये थिबा पॉईंटला. तर आणखीन आपण पुढे पाहूया इथे काय काय आहे आणि इथे दुकानं मला दिसतात. तर आपण दुकानामध्ये जाऊया, दुकानामध्ये जाऊया. इथे गुरुकृपा भेल सेंटर आहे, अजून उघडलेली नाही, चालू नाही झालेली, म्हणजे अजून साफसफाई चालू आहे त्यांची. मला वाटते म्हणजे उशिराच आहे. तुम्ही तरी काय किती वाजता चालू होतं? हां, तर थोड्या वेळानं तरी किती वाजता वाजले असतील काहीतरी 4:30 वाजले चालू होतं. इथे काय मिळतं तुझ्याकडं? ओके, भेल सर्व असं भेट कितीला आहे? म्हणजे 35-45 असं चालू आहे काय? ठीक आहे. तर ही सर्व आता 5:30 ते 5 असे चालू होणार आहेत आपले सर्व इथं स्टॉल आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असाल, दुकानाची सर्व माहिती तर दिलीच आहे. सर्व शेवपुरी, दहीपुरी, भेलपुरी इत्यादी सर्व आपल्याला इथं मिळतं. पण त्यांचं टायमिंग आहे, त्या टायमिंगनुसारच चालू होतं. तर आम्ही लवकर आलेलो त्यामुळे आम्हाला इथं काही खायला मिळालं नाही. तर आम्ही आता खाण्यासाठी तर नाहीच, आम्ही बघण्यासाठी आलेलो आहोत. तर आता पण सांगण्याचं एक सांगतो, टायमिंग त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. तर मित्रांनो हे थिबा पॉईंट पाहण्यासारखं ठिकाण आहे, पाहिलंच असाल तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो थिबा पॅलेससुद्धा इथे आहे थोड्या अंतरावरच. तर मित्रांनो येथे रत्नागिरीमध्ये कधी आलात तर इथे थिबा पॉईंटला नक्की येऊन जा. आणि छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादी सर्व आपल्याला इथे पाहायला सर्व मिळतं. असं ठिकाण पाहण्यासारखं म्हणजे एक रत्नागिरीमध्येच मला आता हे मिळालेलं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईबर, लाईक, शेअर नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.